नमस्कार मंडळी. तर कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत आमची बाग, छोटीशी बाग दाखवणार आहेत आणि आमची पाठीमागे विहीर आहे ती तुम्हाला दाखवतो आज. तर चला मग. कॅमेऱ्याची क्वालिटी काही एवढी चांगली नाही आहे, तरी पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे आम्ही लाकडं वगैरे ठेवतो, म्हणजे आता आम्ही उपसून ठेवले तिकडे. ते बघा, तिकडे उपसून ठेवले. तर आम्ही फक्त इकडे पावसालाच भरतो इकडे, भिजू नये म्हणून. इथे आमच्या इथे केली आहेत, केलीची झाडं, आणि एक मम्मीने बांधू ठेवले त्याच्यामध्ये, म्हणजे वांदर वगैरे नेणार नाही म्हणून. आणि ही आमची नारळ आहे. इथे मी शेली वगैरे काढून खातो सारखी. ते पाण्याची टाकी वगैरे आहे इथे आहे. इथे मम्मीने मिरच्याची झाडं लावलेत छोटी. हे नारळ आहे. तिकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, हे सर्व लिलीची झाड आहे. ते पावसाळ्यात जास्त लागतात, आता लागत नाही. त्यांना पाणी जास्त लागतं. कडीपत् कडीपत्त्याचं पण झाड आहे मोठं. छोटी छोटी फुलं आहे. इथे रामफळीन पण आहे. तर काय जरा रामफळ लागतं त्याला, पण आता नाही. हे बघ, काही किती छोटस लागलं तर ते मरत आलंय ते. ते काजूचे हे केलेलं आहे. दरवर्षी आम्ही ते असं असं करतात पप्पा, आणि आम्ही लावतो तिकडे बागेमध्ये. हे बघा, नारळ लागले ते वरती, मोठे झाले. हे पिंक टँक, पिंक टँक. तर चला, मी तुम्हाला विहीर दाखवायला जातो. आपण बागेतून बाहेर आले. इकडे आमची काजूची बाग आहे छोटीशी, ते दाराजवळच आहे. काजू लागला की या काजू काढायला. आलं. इकडे आणि हे बघा, इकडे आलो आपण. तिकडे आमची मोठी नारळ आहे, सर्वात जुनी नारळ आहे. इथे चहापत्ती वगैरे आहे. पेरूचं झाड पण आहे लावलेलं, खूप मोठं. ते अननस पण लावलेलं आहे आम्ही. तर उन्हाळ्यात लागतात, आता लागतील, सुरुवात होईल. आणि हे चाफ्याचं, ते का मम्मीने लावलंय, चाफ्याचं फुलं लागण्यासाठी. सुगंध सुगंध इथे लावलेलं थोडेसे अननस. बघा, हे आमचे मोठे नारळ. इथे ऊस पण लावलेलं आहे. हो का, की एवढी मोठी आहे. वरती टकल्या टकल्या पडायचा नारळ. बघा, इकडे पण लिलीची फुलं वगैरे आहेत. फुलं म्हणजे पावसाळ्यातच लागतात, व्हाईटवाली. हार बीर विणतात त्याचे. इकडे सुपारी लावलेलं आहे. लागेल तेव्हा लागेल, लागली की दाखवू आपण परत. तर चला, पण तुम्हाला विहीर दाखवायला चाललो. हे बघा, इकडे खूप लावलेलं अननसाचे झाड. आता ते आडवे पडले, नंतर ते होतात. बघा, भरपूर लागलेले आहेत आम्ही. इकडे पण लावलेले, बोरमावर पण लावलेले. पण इकडे आमचं चार नारळे आहेत, आणि ती वरची एक मोठी 5, आणि दाराजवळ आहे ते एक. बघा, हे बघा आमची विहीर. मी दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन.
हा इथे आंबा आहे आमचा. छोटे छोटे बिटक्या लागतात त्याला. गोड आंबा आहे पण. बघा आम्ही चप्पल काढतो जरा. हे बघा. हो खोल आहे जास्त. पुढे मोबाईल करा भीती वाटते. पाईप टाकलेला आतमध्ये खाली. इकडे फुलं वगैरे आहेत छोटी. इकडे काय जंगल वगैरे आहे. आणि इथे बघ इथे पाईप टाकलेला आतमध्ये विहिरीतून. तिकडे घरी नेलेलं आहे वरती टाकीमध्ये. पहिला आम्ही लहान असताना आम्ही इकडेच यायचे विहिरीवर पाणी वगैरे वडायला येते. बघा कपी पण आहे ते. पाणी दोरी टाकायची आणि ओढायचं. तेव्हा पाईप बीप वगैरे नव्हता. वडून न्यायला लागायचं पाणी. तेव्हा सर्व वरची माणसं इकडेच यायची पाणी वगैरे न्यायला. तिथून वडून न्यायचे वगैरे. हे काजूचे लागतील काजू. तो ओव्हरलेत काजू आहे. हा बघा तो ओव्हरलेत. ओव्हर वगैरे धरलाय थोडं थोडं. काजू लागलं की एक व्लॉग बनवेन मी सांगेल. त्याच्या कॅमेऱ्याची क्वालिटी पण एवढी काही खास नाही तरी पण काढतोय. हा बघा. हा ते ऊस पण आहे आमचं. आता मोठं पहिले एकच हे होतं आता जास्त झाले त्याचे. बेड झालं तयार. बारशीच्या दिवशी फक्त आम्ही कापलेले होते ऊस. इकडे बघा किती फुलं वगैरे लागले झाड. ते आमचं घर छोटस. आणि प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. ते पाण्याचे ते पाणी वगैरे भरतो. तर चला मग आपण आता आलो विहिरीवरून. तर मला एक गोष्ट दाखवते ते. हे बघा याचं नाव काय मला सांगा तुम्ही कमेंट मध्ये. किंवा तुमच्याकडे काय बोलतात. म्हणजे जुन्या पहिली लोक हे करायचं असं धान्य वगैरे ठेवायला. आता आम्ही काही वापरत नाही. आम्ही इकडे ठेवलं त्याला शेण वगैरे लेपून. शेणाचा लेप देऊन तर त्याचं सुकवून वगैरे नंतर धान्य ठेवायचे त्याच्यामध्ये. ते आमच्याकडे अजून पण आहे. याला काय बोलतात ते फक्त सांगा मला नाव कमेंट मध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला. ही आमची आहे बुलेट. तिचा आताच टायर पंक्चर झालेला तर नवीन चेंज केलेला आहे आम्ही. हे बघा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला.